नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इयत्ता 12वी मॅथमॅटिक्सचा पहिला चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक याचा पुढील भाग अभ्यासतोय. मित्र हो, या भागामध्ये आपण एक्सरसाइज 1.4 चा स्टडी करणार आहोत. मित्र हो, सुरुवात करतोय आपण क्वेश्चन नंबर 1 पासून. क्वेश्चन 1 आहे, युजिंग रूल्स ऑफ निगेशन राइट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. मित्र हो, यावर आधारित मी अत्यंत महत्वाचा असा एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट नावाचा. तर मित्र हो, आपल्याला माहिती आहे की जर एखादं कंपाऊंड स्टेटमेंट हे जर कंजंक्शन साठीच असेल, म्हणजेच निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू असेल, तर याचं निगेशन आपण निगेशन पी डिसजंक्शन निगेशन क्यू असं बनवतो. जर आपण निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू असेल, तर आपण याचं निगेशन निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू असं बनवतो. जर निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू असेल, तर आपण याचं निगेशन हे पी कंजंक्शन निगेशन क्यू असं बनवतो. आणि जर निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू असेल, तर आपण याचं निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू डिसजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन पी अशा पद्धतीने बनवत असतो. तर विद्यार्थी मित्र हो, हे 4 रूल आणि अत्यंत महत्वाचा असा शेवटचा रूल निगेशन ऑफ निगेशन पी इज इक्वल्स टू पी. तर हे जे 5 रूल जे आहेत, या 5 रूल्स वर आधारित आपला आहे हा क्वेश्चन नंबर 1. त्या क्वेश्चन नंबर 1 मध्ये एकूण आपल्याला 8 उदाहरणं दिलेली आहेत. त्यापैकी पहिली 5 उदाहरणं आपण सुरुवातीला सॉल्व्ह करून घेतोय. सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 1 मधील पहिल्या एक्झाम्पल पासून. मित्र हो, इथं जे पहिलं एक्झाम्पल आहे, याचा जर आन्सर आपण लिहिण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला याचं निगेशन हवंय. निगेशन ऑफ निगेशन क्यू implies p is कसं असेल रे याचं निगेशन? निगेशन ऑफ निगेशन क्यू implies p. ओके, तर मित्र हो, मी काय करतोय इथं इम्प्लिकेशनशी संबंधित निगेशनचा रूल जो आहे तो यूज करतोय. इम्प्लिकेशन संबंधित जो निगेशनचा रूल आहे तो काय म्हणतो? फर्स्ट स्टेटमेंट ऍज इट इज. बघा, पी ऍज इट इज आहे, कंजंक्शन दुसऱ्याचं निगेशन आहे, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट ऍज इट इज कंजंक्शन दुसऱ्याचं निगेशन. मग आपल्याला काय करावं लागेल? इथं निगेशन क्यू जो आहे तो ऍज इट इज लिहावा लागेल. निगेशन क्यू ऍज इट इज, बरोबर आहे. मग कंजंक्शन आणि मग पी चे निगेशन, म्हणजे निगेशन काय होईल रे मित्र हो? पी, बरोबर आहे. अशा प्रकारे आपला जो पहिला क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आपल्याला इथं मिळालेला आहे. रूल महत्वाचा मित्र हो, फर्स्ट स्टेटमेंट ऍज इट इज कंजंक्शन दुसऱ्याचं निगेशन. पहा, रूल प्रमाणे आपण पहिलं जे एक्झाम्पल आहे ते इथं सॉल्व्ह केलेलं आहे. आपल्याला इथं निगेशन भेटलेलं आहे. तो दुसरा क्वेश्चन आहे मित्र हो, आता आपण त्याला सॉल्व्ह करूया. दुसरा क्वेश्चन काय आहे? पी कंजंक्शन निगेशन क्यू. ओके, सुरुवातीला लिहूया निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन क्यू इज कसा असेल? निगेशन ब्रॅकेट मध्ये पी कंजंक्शन निगेशन क्यू. ओके मित्र हो, आता आपल्याला इथं कंजंक्शनशी संबंधित रूल यूज करावा लागेल. कंजंक्शनचा रूल काय सांगतो? कंजंक्शनचा रूल बोलतो पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन डिसजंक्शन दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. म्हणजे सुरुवातीला पी चे निगेशन घ्यावं लागेल आपल्याला, म्हणजे निगेशन पी असेल ते, बरोबर आहे. मग कंजंक्शनच्या ऐवजी काय मिळणार आहे? आपल्याला त्याचं ड्युअल घ्यायचंय डिसजंक्शन, आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन निगेशन ऑफ निगेशन क्यू, कारण दुसरं स्टेटमेंट आपलं काय आहे? निगेशन क्यू आहे, बरोबर आहे. मग त्याचं निगेशन. मित्र हो, निगेशन ऑफ निगेशन जर आपला 5वा रूल लक्षात घेतला तर निगेशन ऑफ निगेशन मीन्स स्टेटमेंट इट सेल्फ. मग पुढची जी स्टेप असेल ती काय होईल आपली? निगेशन पी डिसजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू मीन्स क्यू. ओके, तुम्ही इथं ब्रॅकेटमध्ये जर रूल्स लिहिले, कुठल्या रूल प्रमाणे आपण केलंय, तर आपण मी इथं म्हटलं रूल्स युजिंग रूल्स ऑफ निगेशन, इथं म्हटलं युजिंग रूल्स ऑफ निगेशन ऑफ कंजंक्शन, तरी चालेल, नाही लिहिलं तरीही चालेल. आलं लक्षात? तर हा झाला आपला दुसरा क्वेश्चन. आता आपण सॉल्व्ह करूया तिसरा क्वेश्चन. मित्र हो, जो तिसरा जो क्वेश्चन आहे त्याचं निगेशन म्हणजे पी डिसजंक्शन निगेशन क्यूचं निगेशन हवंय आपल्याला. मग आपण सुरुवातीला लिहिणार आहोत negation of
P डिसजंक्शन निगेशन Q इज काय असेल रे? निगेशन ऑफ P डिसजंक्शन निगेशन Q. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. मित्र हो, आता आपल्याला डिसजंक्शनशी संबंधित जो रूल आहे तो यूज करायचा आहे. तर डिसजंक्शनशी संबंधित जो रूल आहे तो आपल्याला इथं दिसतोय. रूल काय सांगतो? पहिल्या फंक्शनचं म्हणजे पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, डिसजंक्शनच्या ऐवजी कंजंक्शन, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. मग मला सांगा कसं होईल इथं? निगेशन P पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, ओके, डिसजंक्शनच्या ऐवजी कंजंक्शन म्हणजे त्याचं ड्युअल घेतलं आपण, ओके. त्याच्यानंतर निगेशन ऑफ निगेशन Q, कारण दुसरं स्टेटमेंट हे ऑलरेडी निगेशन आहे, बरोबर आहे. आणि मग याच्या पुढची जी स्टेप आहे ती कशी येईल मित्र हो? सांगा बरं. निगेशन P, निगेशन ऑफ निगेशन Q मीन्स Q येईल, कारण निगेशन ऑफ निगेशन P हा P आहे. तर निगेशन ऑफ निगेशन Q काय असेल मित्र हो? Q असेल. तर मित्र हो, अशा प्रकारे आपलं तिसरं एक्झाम्पल देखील काय झालेलं आहे? इथं सॉल्व्ह झालेलं आहे. मी रूल्स जे आहेत ते खोडतोय कारण आतापर्यंत आपले रूल लक्षात आलेले आहेत. आता आपण घेऊया चौथा क्वेश्चन. मित्र हो, रूल खोडतोय अगोदर, ठीक आहे. रूल खोडलेले आहेत कारण ते आपल्या लक्षात आलेत. आपण घेतोय आता चौथा क्वेश्चन. चौथा जो क्वेश्चन आहे तो काय आहे? निगेशन ऑफ कोणाचं निगेशन हवंय आपल्याला? ब्रॅकेटमध्ये P डिसजंक्शन निगेशन Q कंजंक्शन R इज. मग आता मित्र हो, याचं निगेशन घ्यायचंय. निगेशन साठी सुरुवातीला क्वेश्चन लिहितोय P डिसजंक्शन निगेशन Q कंजंक्शन R. मित्रांनो, जसं की तुम्हाला इथं स्पष्टपणे दिसतंय, इथं पहिला ब्रॅकेट म्हणजे आपलं पहिलं स्टेटमेंट आहे आणि रूल जो आहे प्रॉपरली तो कंजंक्शन साठी यूज करायचा आहे. मग अकॉर्डिंग टू रूल ऑफ कंजंक्शन काय म्हणतो? फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन, डिसजंक्शन, सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. म्हणजे आपल्याला पहिल्या ब्रॅकेटचं निगेशन घ्यावं लागेल. निगेशन ऑफ P डिसजंक्शन निगेशन Q डिसजंक्शन निगेशन R दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. मित्र, आता ह्या ब्रॅकेटला निगेशनचं साइन आहे म्हणजे पुन्हा एकदा इथे निगेशनचा रूल यूज करावा लागेल. कसा होईल रूल मित्रांनो? ब्रॅकेटमध्ये डिसजंक्शन साठी रूल वापरतोय. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे निगेशन P कंजंक्शन, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन ऑफ निगेशन Q ब्रॅकेट कंप्लीट डिसजंक्शन निगेशन R. ओके, आता मित्र हो, इथं स्पष्ट दिसतंय निगेशन ऑफ निगेशन आहे म्हणजे आपल्याला इथं Q मिळेल. म्हणजे फायनली आपण असं लिहू शकतो निगेशन P कंजंक्शन Q डिसजंक्शन निगेशन R. ओके, तर मित्र, अशा प्रकारे आपल्या चौथ्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे. आता आपण पाहूया पाचव्या क्वेश्चनचं आन्सर कसं येतंय ते. पाचवा क्वेश्चन जो आहे त्याचं निगेशन लिहिण्यासाठी आपण म्हणतोय निगेशन ऑफ P implies P disjunction negation Q. P disjunction negation Q. तर मित्र हो, या क्वेश्चनचं आन्सर जे आहे ते कसं येईल आता? निगेशन ऑफ P implies P disjunction negation Q. इथं देखील पहिलं स्टेटमेंट P आहे, इम्प्लिकेशन, आणि दुसरा स्टेटमेंट म्हणजे आपल्यासाठी ब्रॅकेट आहे. मग आपण काय करणार आहोत? इम्प्लिकेशनचा रूल काय सांगतो? पहिलं स्टेटमेंट ऍज इट इज कंजंक्शन, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. पहिलं स्टेटमेंट ऍज इट इज म्हणजे P कंजंक्शन, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. दुसरं स्टेटमेंट काय आपल्यासाठी? P डिसजंक्शन निगेशन Q म्हणजे अख्खं ब्रॅकेट किंवा टोटल ब्रॅकेट. ओके मित्र हो, P कंजंक्शन इथं जर निगेशनचा रूल यूज केला तर कसा येईल रूल? डिसजंक्शन साठीचा रूल यूज करावा लागेल. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन कंजंक्शन, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन P पहिल्याचं निगेशन कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन Q. निगेशन ऑफ निगेशन Q काय असतो मित्र हो? P कंजंक्शन ब्रॅकेटमध्ये निगेशन P कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन Q म्हणजे Q. तर मित्र हो, अशा प्रकारे पाचव्या क्वेश्चनचं निगेशन आपल्याला इथं मिळालेलं आहे. आता आपण पाहूया पुढचे उरलेले 3 क्वेश्चन, म्हणजे आपला क्वेश्चन 1 हा काय होईल? कंप्लीट होईल. मित्र हो, आता आपण सॉल्व्ह करणार आहोत क्वेश्चन 1 मधील उर्वरित 3 क्वेश्चन. मित्र हो, हे तिन्ही क्वेश्चन हे अत्यंत महत्वाचे क्वेश्चन्स आहेत. तर तुम्ही काय करा, हे अगदी व्यवस्थित पद्धतीनं समजावून घ्या. काय अडचण आली तर मला प्लीज तसं कळवा. तर आपण सुरुवातीला सॉल्व्ह करूया क्वेश्चन नंबर 6. ओके, तर मित्र हो, क्वेश्चन 6चं जे आन्सर आहे ते आपण लिहितोय निगेशन P conjunction Q disjunction P disjunction negation Q is.
याचं जे निगेशन आहे ते कसं येईल मित्र हो, निगेशन ब्रॅकेट मध्ये निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन पी डिजंक्शन निगेशन क्यू ब्रॅकेट कंप्लीट. ओके, इज इक्वल्स टू, मला सांगा मित्रांनो इथं मूळ जो आहे तो रूल कोणासाठी यूज करायचा आहे, डिजंक्शन साठी. मग डिजंक्शन जे आहे, डिजंक्शनचा रूल काय बोलतो, पहिल्या फंक्शनचं निगेशन कंजंक्शन दुसऱ्या फंक्शनचं निगेशन, म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी कंजंक्शन क्यू. ओके, नंतर डिजंक्शनचं काय होईल, कंजंक्शन होईल आणि दुसऱ्या फंक्शनचं म्हणजे दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन, निगेशन ऑफ दुसरं स्टेटमेंट आहे आपलं पी डिजंक्शन निगेशन क्यू. तर मित्र हो, अशा पद्धतीनं आपल्याला इथं आपण राऊंड ब्रॅकेट करूया, अशा पद्धतीनं आपल्याला निगेशन सॉल्व्ह करून मिळतंय. तर आपण काय करू आता, याचं पहिल्याचं निगेशन, निगेशन ऑफ निगेशन म्हणजे तो ब्रॅकेट ॲज इट इज पी कंजंक्शन क्यू, पी कंजंक्शन क्यू. ओके, इथं कंजंक्शन याचं निगेशन घेतोय आपण, कसं येईल, डिजंक्शन साठीचा रूल, पहिल्या फंक्शनचं निगेशन कंजंक्शन दुसऱ्या फंक्शनचं पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन कंजंक्शन दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. मी चुकून फंक्शन बोललो 2 वेळा. तर मित्र हो, आपण फंक्शनला स्टेटमेंट असं समजायचं आहे. तर इथं काय होईल, पी कंजंक्शन क्यू ऍज इट इज राहील कंजंक्शन, इथं निगेशन पी कंजंक्शन निगेशन निगेशन काय होईल रे, इथं क्यू मिळेल, म्हणजे ब्रॅकेटमध्ये निगेशन पी कंजंक्शन काय मिळेल आपल्याला, इथं क्यू मिळेल. तर मित्र हो, अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन 6चं आन्सर मिळणार आहे. ओके, आता आपण सॉल्व्ह करूया क्वेश्चन नंबर 7. तर क्वेश्चन नंबर 7 जो आहे त्याच्यासाठी आपण सुरुवातीला लिहितोय निगेशन ऑफ, क्वेश्चन लिहून घेऊया. क्वेश्चन आहे पी डिजंक्शन निगेशन क्यू ब्रॅकेट कंप्लीट इम्प्लिकेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू ब्रॅकेट कंप्लीट इज, कसं मिळेल याचं निगेशन, निगेशन ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पी डिजंक्शन निगेशन क्यू इम्प्लाइज पी कंजंक्शन निगेशन क्यू ब्रॅकेट कंप्लीट. आता याला सॉल्व्ह करताना आपल्याला रूल कोणासाठी यूज करावा लागेल, इम्प्लिकेशन साठी. आणि इम्प्लिकेशनचा रूल काय बोलतो, फर्स्ट स्टेटमेंट ऍज इट इज कंजंक्शन निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट म्हणजे हा पहिला ब्रॅकेट ऍज इट इज लिहावा लागेल पी डिजंक्शन निगेशन क्यू. ओके, कंजंक्शन निगेशन ऑफ सेकंड म्हणजेच हा आपला जो आहे ब्रॅकेट त्याचं निगेशन घ्यावं लागेल पी कंजंक्शन निगेशन क्यू. ओके मित्र हो, यापुढे आपण हा ब्रॅकेट जो आहे पी डिजंक्शन निगेशन क्यू ऍज इट इज लिहिला, कंजंक्शन आता ह्याचं निगेशन घ्यावं लागेल, कसं येईल ते, निगेशन पी कंजंक्शन साठीचा रूल डिजंक्शन होईल, नंतर निगेशन ऑफ निगेशन क्यू, कारण कंजंक्शनचा रूल काय बोलतो, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन डिजंक्शन दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. बघा, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन घेतलं डिजंक्शन, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. आता इथे निगेशन ऑफ निगेशनचा रूल यूज करावा लागेल पी डिजंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन निगेशन पी डिजंक्शन क्यू. तर मित्र हो, अशा प्रकारे आपला 7th क्वेश्चन जो आहे त्याचं सुद्धा आपल्याला इथे निगेशन घेऊन झालेलं आहे. आता आपण घेतोय सर्वात शेवटचा आणि 8व्या क्वेश्चनचं निगेशन. मित्र हो, क्वेश्चन आहे निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू डिजंक्शन पी कंजंक्शन निगेशन क्यू. सुरुवातीला लिहून घेऊयात निगेशन ऑफ निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन पी कंजंक्शन निगेशन क्यू. ओके, इज, तर कसं येईल रे मित्रांनो याचं निगेशन येईल निगेशन ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू, हे आहे आपलं पहिलं स्टेटमेंट, डिजंक्शन पी कंजंक्शन निगेशन क्यू हे आहे आपलं दुसरं स्टेटमेंट. मूळ रूल कोणासाठी यूज करावा लागेल, डिजंक्शन साठी. डिजंक्शनचा रूल काय सांगतो, पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन कंजंक्शन दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन, म्हणजे आपल्याला निगेशन ऑफ कोणाचं निगेशन घ्यावं लागेल, निगेशन ऑफ निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन याचं निगेशन निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन क्यू, अशा पद्धतीचं. तर मित्र हो, आता आपण काय करूया, मी थोडंसं इज इक्वल टू साइन अलीकडे लिहितोय, म्हणजे पलीकडचा काही पार्ट एखाद्या वेळेस दिसू शकत नाही, तर तो कम्प्लीट दिसावा म्हणून थोडंसं अलीकडे लिहिले. तर या पहिल्या ब्रॅकेटचं निगेशन अगोदर घ्यावं लागेल, कसं होईल, निगेशन ऑफ निगेशन पी डिजंक्शनच्या ऐवजी कंजंक्शन
निगेशन ऑफ निगेशन क्यू. ओके, कंजंक्शन. मग आता याचं निगेशन घ्यायचंय. निगेशन पी डिसजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू. तर अशा पद्धतीनं मित्र हा पार्ट तुम्हाला कदाचित दिसत नसेल कारण मी तो खाली लिहितोय. मी पुन्हा एकदा लिहितोय कारण का काही पार्ट तुम्हाला दिसत नसेल. इक्वल टू साइन अलीकडे लिहिलं. काय होईल? निगेशन ऑफ निगेशन पी डिसजंक्शनचा कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू. ओके, कंजंक्शन जे आहे ते ऍज इट इज राहील. पुढे काय होईल? निगेशन पी डिसजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू. तर मित्र हो, अशा प्रकारे आपल्याला निगेशन मिळालेलं आहे. आता आपण पुढे कंटिन्यू करूया. काय होईल मित्र हो? इथं निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजे आपल्यासाठी पी, कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन क्यू म्हणजे आपल्यासाठी क्यू. इथे राहील मिडलला कंजंक्शन. निगेशन पी ऍज इट इज राहील आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू ला आपल्याला डिसजंक्शन क्यू, कारण डिसजंक्शन मिडलचं साइन निगेशन ऑफ निगेशन क्यू म्हणजे क्यू. तर मित्र हो, अशा प्रकारे आपला जो 8वा जो क्वेश्चन आहे याचं निगेशन आपल्याला मिळालेलं आहे. तर अतिशय सोपा असा हा क्वेश्चन नंबर 1 ज्याच्यामध्ये आपल्याला निगेशन्स फाइंड आउट करायचे होते. मित्र हो, हा क्वेश्चन बोर्ड एक्झामला तसेच तुमच्या MSc CET साठी अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. तर आपला पहिला क्वेश्चन इथं संपलेला आहे. आता आपण पाहूयात क्वेश्चन 2. मित्रांनो, आता आपण सॉल्व्ह करतोय क्वेश्चन 2. मित्र, क्वेश्चन 2 हा अतिशय सोपा आहे. क्वेश्चन असा आहे, रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. तर मित्र हो, इफ देन न लिहिता आपल्याला काय करायचं आहे? हे तिन्ही स्टेटमेंट काय करायचे आहेत? रिराइट करायचे आहेत. मित्र हो, इफ देन चा अर्थ काय? तर आपण मागील एका व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे की आपण पाहिलं होतं की कंडिशनल स्टेटमेंट जे आहेत हे 2 प्रकारे लिहिता येतात. पहा, मी जर म्हटलं P implies Q तर आपण याला म्हणतो इफ P then Q. बरोबर आहे? तर मित्र, हे आपल्यासाठी कंडिशनल स्टेटमेंट. तर कंडिशनल स्टेटमेंट जे असतं, ह्या कंडिशनल स्टेटमेंटला आपण निगेशन Q implies निगेशन P असंही लिहू शकतो. परंतु याच्यात पुन्हा इफ देन येतंय आणि मग तर आपल्याला इफ देन साठी हे वाक्य लिहायचं नसेल तर आपण त्याला असं लिहू शकतो, निगेशन P डिसजंक्शन Q. कसं लिहू शकतो? निगेशन P डिसजंक्शन Q. एका व्हिडिओमध्ये आपण हे अभ्यासलेलं आहे. आणि जर बाय कंडिशनल साठीचं स्टेटमेंट असेल तर आपल्याला P डबल इम्प्लाइज Q याला आपण निगेशन P डिसजंक्शन Q कंजंक्शन निगेशन Q डिसजंक्शन P असं लिहू शकतो. हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. तर मित्र हो, इफ देन साठीचं वाक्य आहे. जर इफ अँड ओनली इफ साठीचं असतं तर आपण डबल इम्प्लाइज घेतलं असतं. इफ देन साठीचं आहे म्हणजे आपल्याला P कंडिशनल Q चा विचार करायचा आहे. तर आपण कसं लिहिणार आहोत स्टेटमेंट? निगेशन P डिसजंक्शन Q. याचा अर्थ असा की आपल्याला पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन घ्यावं लागेल, डिसजंक्शन, आणि सेकंड स्टेटमेंट जे आहे ते ऍज इट इज लिहावं लागेल. बरोबर आहे? म्हणजे इथं जर आपण पहिलं वाक्य लक्षात घेतलं, इफ मॅन इज जज, तर आपल्याला मॅन इज जज हे आपल्यासाठी P आहे आणि ही इज ऑनेस्ट हे आपल्यासाठी Q आहे. बरोबर आहे? तर सुरुवातीला आपल्याला याचं निगेशन घ्यावं लागेल. पहा ना, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन डिसजंक्शन Q. म्हणजे याचं निगेशन कसं येईल? बघा, पहिल्या याचं उत्तर जे आहे ते असं येईल, मॅन इज, पहिलं अक्षर मी कॅपिटल काढतो, मॅन इज नॉट अ जज. मॅन इज नॉट अ जज. ऑर, कारण आपल्याला माहिती आहे डिसजंक्शन साठी आपण ऑर चा यूज करत असतो. ऑर Q हे स्टेटमेंट ऍज इट इज. तरी सुद्धा काय, हे जे ही इज ऑनेस्ट हे वाक्य जे आहे हे आपल्याला कसं करावं लागेल? ऍज इट इज लिहावं लागेल. मॅन इज नॉट अ जज ऑर ही इज ऑनेस्ट. ही इज ऑनेस्ट. तर मित्र हो, अशा प्रकारे आपलं पहिलं जे स्टेटमेंट आहे त्याला आपण इफ देन शिवाय लिहू शकतो. ओके. जर दुसऱ्या स्टेटमेंटचा विचार केला मित्र हो, तर याला कसं लिहिता येईल? याच्यामध्ये 2 इज रॅशनल नंबर हे P आहे, तर √2 इज इरॅशनल नंबर हे Q आहे. आपल्याला पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन लिहायचंय. म्हणजे कसं लिहावं लागेल? 2 इज नॉट रॅशनल नंबर. 2 इज नॉट रॅशनल नंबर. रॅशनल नंबर ऑर दुसरं स्टेटमेंट आहे ते ऍज इट इज, √2 इज इरॅशनल नंबर ऑर √2 इज इरॅशनल नंबर. √2 इज इरॅशनल नंबर. ओके मित्र हो, सिमिलर टाइप मध्ये जर आपण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं तर ते कसं लिहिता येईल आपल्याला? पहा, आपल्यासाठी P काय आहे?
एफ ऑफ 2 इज इक्वल टू 0 आणि क्यू काय आहे, एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. मग पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं आपल्याला. काय म्हणावं लागेल, एफ ऑफ 2 इज नॉट इक्वल टू 0 or f of x is divisible by x minus 2. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण इफ देन शिवाय काय करू शकतो, वाक्य लिहू शकतो. एखाद्या वेळेस आपल्याला इफ अँड ओनली इफ शिवाय वाक्य लिहा असं जरी आलं तरी आपण हा जो रूल आहे तो यूज करून वाक्य लिहू शकतो. मित्रांनो लक्षात आलंय, क्वेश्चन 2 हा अतिशय सोपा क्वेश्चन आहे आणि तो आपल्याला सहजपणे सॉल्व्ह करता येतोय. फक्त एक जो रूल आहे तो रूल कुठला, P implies Q इज इक्वल्स टू निगेशन P डिजंक्शन Q. हा रूल आपल्याला काय करायचा आहे, यूज करायचा आहे. आले लक्षात? ठीक आहे, आपण आता घेऊयात क्वेश्चन 3. तो देखील फार सोपा क्वेश्चन आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सॉल्व्ह करणार आहोत अतिशय महत्वाचा असा क्वेश्चन 3 विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. याच्यामध्ये आपल्याला 4 एक्झाम्पल दिलेले आहेत. विद्यार्थी मित्र हो, याचे आन्सर्स तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला या अगोदर मी एक अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ दिलेला आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट साठीचा. तर तो अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट साठीचा व्हिडिओ तुम्ही प्रॉपरली पाहून घेणं फार गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये जे आपण रूल्स जे अभ्यासलेले आहेत ते रूल्स आपण याच्यामध्ये यूज करणार आहोत. तर तो व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन 3 तुम्हाला अगदी सहजपणे समजेल. मी तरीच त्याला अतिशय डिटेल्ड मध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सॉल्व्ह करूया सुरुवातीला क्वेश्चन 1. तर मित्र हो, क्वेश्चन 1 चा आन्सर लिहिताना मी सुरुवातीला काय करतोय, LHS जी आहे ती घेतोय LHS. ओके, LHS जी आहे म्हणजे लेफ्ट हँड साइड जी आहे ती काय आहे आपली, P डबल इम्प्लाइज Q. ओके, म्हणजे बाय कंडिशनल. तर आता काही वेळापूर्वी आपण जो बाय कंडिशनलचा जो रूल जो आहे तो डिस्कस केला होता, तो आपण इथं डायरेक्टली लिहू शकतो किंवा आपण याला कंडिशनल फॉर्म मध्ये देखील लिहू शकतो. P कंडिशनल Q, आठवतंय, कंजंक्शन Q कंडिशनल P असं तुम्ही त्याला लिहू शकता. आपण त्याला म्हणू शकतो कंडिशनल लॉ. ओके, तर मित्र हो, असं लिहू शकता किंवा मी मगाशी तुम्हाला सांगितलेला बाय कंडिशनलचा रूल जो आपण आता लिहिणार आहे तो डायरेक्टली लिहिला तरी चालेल. काय होईल याचं, आता जर आपण कंडिशनल लॉ यूज केला तर याचं होईल निगेशन P डिजंक्शन Q. बरोबर आहे, निगेशन P डिजंक्शन Q. मग याचं काय होईल मित्र हो, निगेशन Q डिजंक्शन P होईल. बरोबर आहे. तर मित्रांनो, आता आपण इथं जर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला, कुठला लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह, तर निगेशन P कंजंक्शन हा ब्रॅकेट घ्यावा लागेल. कसा लिहावा लागेल बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पहिलं स्टेटमेंट कंजंक्शन टोटल ब्रॅकेट निगेशन P कंजंक्शन निगेशन Q डिजंक्शन P. याच्यानंतर आपला डिजंक्शनचं साइन. ओके, मी याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो म्हणजे आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे, आणि दुसऱ्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये Q अगोदर लिहावा लागेल आपल्याला. दुसऱ्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये Q कंजंक्शन ब्रॅकेट ॲज इट इज निगेशन Q डिजंक्शन P. ओके, तर इथं आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केलाय. तुम्हाला इथं ब्रॅकेट मध्ये तुमच्या अंडरस्टँडिंग साठी तुम्ही लिहू शकता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे मित्र हो, आता आपण काय करतोय, अगेन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करतोय. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा येईल मित्र हो, आता इथं जर मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला तर निगेशन P कंजंक्शन निगेशन Q लिहावं लागेल. निगेशन P कंजंक्शन निगेशन Q. ओके, त्यानंतर डिजंक्शन, पुढे काय येईल, निगेशन P कंजंक्शन P निगेशन P कंजंक्शन P. पहा कसा, निगेशन P कंजंक्शन निगेशन Q. ओके, त्यानंतर डिजंक्शन मिडलचं साइन, त्यानंतर निगेशन P कंजंक्शन P. ओके, तर मित्र हो, हा झाला आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिजंक्शन पुढची जी स्टेप आहे, इथं काय होईल, Q कंजंक्शन निगेशन Q. ठीक आहे, डिजंक्शन Q कंजंक्शन P, Q कंजंक्शन P. ओके, हा देखील काय आहे मित्रांनो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. ठीक आहे, तर मित्र हो, आता याच्यानंतरची जी स्टेप असेल
या स्टेपमध्ये आपल्याला पहा इथं निगेशन पी कंजंक्शन पी दिसतंय, इथं क्यू कंजंक्शन निगेशन क्यू दिसतंय. इथं आपल्याला कॉम्प्लिमेंट लॉ जो आहे बघा, निगेशन पी आणि पी हे एकमेकांचे कॉम्प्लिमेंट आहेत, क्यू आणि निगेशन क्यू एकमेकांचे कॉम्प्लिमेंट आहेत, तर इथं आपल्याला कॉम्प्लिमेंट लॉ जो आहे तो यूज करावा लागेल. कॉम्प्लिमेंट लॉ नुसार आपल्याला माहिती आहे की जर कंजंक्शनचा कॉम्प्लिमेंट जो असतो हा ऑलवेज फॉल्स असतो. कंजंक्शनचा कॉम्प्लिमेंट का असतो? फॉल्स. तर मग इथं दोन्ही ठिकाणी काय येणार आहे मित्रांनो? फॉल्स येणार आहे. मग पाहूया उत्तर कसं येईल ते. इज इक्वल्स टू आपल्याला लिहावं लागेल निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. ओके, डिसजंक्शन फॉल्स. डिसजंक्शन फॉल्स, कारण आपल्याला माहिती आहे की कंजंक्शनचं कॉम्प्लिमेंट हे ऑलवेज फॉल्स असतं. ओके, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये देखील काय होईल? डिसजंक्शन. इथे होईल फॉल्स डिसजंक्शन क्यू कंजंक्शन पी. ओके मित्र हो, आता आपण इथं कॉम्प्लिमेंट लॉ यूज केलेला आहे, त्यामुळे तुम्ही इथे लिहू शकता कॉम्प्लिमेंट लॉ अशा पद्धतीचा. ठीक आहे मित्रांनो, आता आपल्याला माहिती आहे की इथं एफ आणि एफ सी हे जे स्टेटमेंट आहे याचं डिसजंक्शन आहे आणि या स्टेटमेंटची एफचं डिसजंक्शन आहे. म्हणजे इथं आपल्याला आयडेंटिटी लॉ यूज करावा लागेल. आणि आयडेंटिटी लॉ काय सांगतो? जर बघा डिसजंक्शन साठीची आयडेंटिटी असेल तर ती आयडेंटिटी ऍज इट इज येत असते. म्हणजे पुढच्या स्टेपला आपल्याला काय मिळेल? स्टेटमेंट ऍज इट इज. निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. कारण का? पहा, जर समजा हे ट्रू असतं तर याचं उत्तर काय आलं असतं? ट्रू, कारण एफ एफ टू एफ आहे ना. हा ट्रू असता तर उत्तर ट्रू आलं असतं, म्हणजे हे स्टेटमेंट आलं असतं. आणि हा जर फॉल्स असता तरी उत्तर काय आलं असतं? फॉल्स. त्यामुळे ही आयडेंटिटी ऍज इट इज येणार. इथं सुद्धा ती आयडेंटिटी ऍज इट इज येईल. डिसजंक्शन क्यू कंजंक्शन पी. ओके मित्रांनो, आता जर आपण इथं कम्युटेटिव्ह लॉ यूज केला तर आपल्याला मिळेल निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू डिसजंक्शन पी कंजंक्शन क्यू. मित्रांनो, आता जर आपण आपली राईट हँड साइड जर चेक केली तर राईट हँड साइड मध्ये आपल्याला हे स्टेटमेंट अगोदर आणि हे स्टेटमेंट नंतर पाहिजे. म्हणजे आपण इथं जर कम्युटेटिव्ह लॉ यूज केला, आपण इथंही कम्युटेटिव्ह लॉ यूज केलेला आहे. कम्युटेटिव्ह लॉ आणि इथं आपण आयडेंटिटी लॉ यूज केलेला आहे. आयडेंटिटी लॉ. तुम्हाला हे लॉज लिहावेत असं नाही, परंतु तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी इथं मुद्दाम लिहितोय. ओके, तर आपण इथं जर पुन्हा एकदा कम्युटेटिव्ह लॉ जर यूज केला तर हे स्टेटमेंट आपल्याला प्रुदॅट मध्ये जसं हवंय तसं घेता येऊ शकतं. पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. पुन्हा एकदा आपण काय यूज केलेला आहे? कम्युटेटिव्ह लॉ. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण जो आपला पहिला जो क्वेश्चन आहे त्याचा प्रूफ इथं दिलेला आहे. मित्रांनो पहा, मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला, LHS जे आहे ती लिहून घेतली. इथं बाय कंडिशनलचा जो लॉ आहे तो यूज केला. पी कंडिशनल क्यू कंजंक्शन क्यू कंडिशनल पी. ओके, तर इथं आपण बाय कंडिशनलचा लॉ यूज केलेला आहे. बाय कंडिशनल लॉ. ओके, तर मित्र हो, आता पी कंडिशनल क्यू कंडिशनलचा लॉ काय सांगतो? निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट डिसजंक्शन सेकंड स्टेटमेंट कंजंक्शन ऍज इट इज, पुन्हा निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट डिसजंक्शन सेकंड स्टेटमेंट. मित्र हो, आता आपण इथं कंडिशनल लॉ यूज केलेला आहे. कंडिशनल लॉ. ओके मित्र हो, आता आपण काय करूया? इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ निगेशन पी कंजंक्शन ऍज इट इज, पहा ब्रॅकेट, डिसजंक्शन मिडलला दिला, क्यू कंजंक्शन ब्रॅकेट ऍज इट इज. पुन्हा एकदा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये देखील. इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करताना निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू डिसजंक्शन निगेशन पी कंजंक्शन पी. इथं काय होईल? क्यू कंजंक्शन निगेशन क्यू डिसजंक्शन क्यू कंजंक्शन पी. ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. याच्यानंतर आपण काय केलं? इथं निगेशन पी आणि पी क्यू आणि निगेशन क्यू यांच्यामध्ये आपल्याला कॉम्प्लिमेंट दिसतंय. मग आपण कॉम्प्लिमेंट लॉ यूज केला. अकॉर्डिंग टू कॉम्प्लिमेंट लॉ, कॉम्प्लिमेंट ऑफ कंजंक्शन इज ऑलवेज फॉल्स. त्यामुळे आपण इथं फॉल्स फॉल्स लिहिलं दोन्ही ठिकाणी. आणि इथं आयडेंटिटी लॉ यूज केला. आयडेंटिटी लॉ काय म्हणतो? पी डिसजंक्शन एफ हा ऑलवेज
पी असतो, त्यामुळे आपण हे ऍज इट इज ब्रॅकेट जे आहे ते लिहिलं, इथं देखील ब्रॅकेट ऍज इट इज लिहिलं. मित्र हो, इथं जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतंय की क्यू कंजंक्शन पी, परंतु आपल्याला ब्रॅकेटमध्ये काय पाहिजे, पी कंजंक्शन क्यू पाहिजे, त्यामुळे आपण त्याला काय केलं, कम्युटेटिव्ह लॉ यूज केला आणि पी अगोदर लिहिला, क्यू नंतर लिहिला, त्याच्यानंतर हे ब्रॅकेट अगोदर लिहिलं आणि हे ब्रॅकेट नंतर लिहिलं, म्हणजे पुन्हा एकदा कम्युटेटिव्ह लॉ यूज केला. अशा प्रकारे आपल्याला RHS मिळालेले आहे. तर अशा प्रकारे आपलं हे पहिला जो एक्झाम्पल आहे हा त्याचा प्रूफ आहे. ओके, आता आपण पाहूया दुसऱ्या एक्झाम्पलचा प्रूफ. तर मित्र हो, दुसरं जे एक्झाम्पल आहे त्या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला LHS जे आहे ते अगोदर लिहावी लागेल. LHS काय आहे? LHS आपली P डिजंक्शन Q कंजंक्शन P डिजंक्शन निगेशन Q. ओके मित्र हो, इथं स्पष्टपणे आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचं कन्स्ट्रक्शन दिसतंय आणि जर आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला तर डायरेक्टली लिहू शकतो P डिजंक्शन Q कंजंक्शन निगेशन Q. ओके पहा, P डिजंक्शन Q कंजंक्शन निगेशन Q. तर मग आपण जर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला तर आपल्याला ही स्टेप मिळाली. ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे मित्र हो, आता आपल्याला दिसतंय इथं कुठला लॉ आहे, कॉम्प्लिमेंट आहे. मग कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो, कॉम्प्लिमेंट ऍज पर द कॉम्प्लिमेंट लॉ मित्र हो, ऍज पर द कॉम्प्लिमेंट लॉ कंजंक्शनचा कॉम्प्लिमेंट हा नेहमी फॉल्स असतो. तर मग आपल्याला इथं काय मिळेल, पी डिजंक्शन फॉल्स, बरोबर आहे. कॉम्प्लिमेंट लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ. आणि मग आता आपल्याला माहिती आहे की इथं आयडेंटिटी लॉ दिसतोय, आयडेंटिटी लॉचा रूल सांगितला, इथं जसा यूज केला तसा कुठल्याही एखाद्या स्टेटमेंटचं जर फॉल्स या किंवा FC जर आपण डिजंक्शन घेतलं, कुठल्याही एखाद्या फंक्शनचं जर आपण FC डिजंक्शन घेतलं तर ते ऑलवेज तेच फंक्शन असतं, इज इक्वल टू आपली RHS. इथं कुठला लॉ यूज केलेला आहे मित्रांनो, आयडेंटिटी. ठीक आहे, तर मित्र हो, अशा प्रकारे आपला पहिला आणि दुसरा क्वेश्चन इथं सॉल्व्ह झालेला आहे. आता आपण सॉल्व्ह करूया तिसरा आणि चौथा क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सॉल्व्ह करतोय थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन. तर मी सुरुवातीला थर्ड क्वेश्चनचा आन्सर लिहितोय. मित्र हो, तिसरा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये जी LHS आहे ते अगोदर लिहितोय. तर LHS काय आपली, P कंजंक्शन Q डिजंक्शन निगेशन P कंजंक्शन Q डिजंक्शन P कंजंक्शन निगेशन Q. मित्र हो, तर पहिल्या दोन ब्रॅकेटचा विचार केला तर Q दोन्हीकडे सारखा दिसतोय, म्हणजे याला आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सारखे अरेंजमेंट करता येईल. तर आपण Q अगोदर लिहूया, Q कंजंक्शन P, कम्युटेटिव्ह लॉ यूज केला, डिजंक्शन ऍज इट इज लिहितोय, इथं सुद्धा कम्युटेटिव्ह लॉ यूज करतोय, Q कंजंक्शन निगेशन P. ओके, पुढचं जे ब्रॅकेट आहे ते ऍज इट इज लिहितोय, P कंजंक्शन निगेशन Q. काय यूज केला मी, कम्युटेटिव्ह लॉ. ओके मित्र हो, आता आपण जर इथं पाहिलं तर आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचं कन्स्ट्रक्शन दिसतंय, म्हणजे Q कंजंक्शन, पहा Q कंजंक्शन P डिजंक्शन निगेशन P, अशा पद्धतीचं. पहा ना, Q कंजंक्शन P, पहा डिजंक्शन मिडलला, Q कंजंक्शन निगेशन P, म्हणजे इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचं कन्स्ट्रक्शन दिसत होतं, त्यामुळे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केलाय. पुढचं ब्रॅकेट मी पुन्हा एकदा तसंच लिहितोय, लॉ कुठला यूज केला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके मित्र हो, आता जर आपण इथं पाहिलं तर आपल्या इथं कॉम्प्लिमेंट लॉ दिसतोय. मग कॉम्प्लिमेंट लॉ, डिजंक्शनचा कॉम्प्लिमेंट काय असतो, तर डिजंक्शनचा कॉम्प्लिमेंट हा ट्रू असतो. मग डिजंक्शनचा कॉम्प्लिमेंट ट्रू म्हणजे काय येईल, Q कंजंक्शन T डिजंक्शन, पुन्हा एकदा हे ब्रॅकेट ऍज इट इज, आपल्याला इथं कॉम्प्लिमेंट लॉ यूज केलेला आहे. तर मी इथं लिहितोय कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे मित्र हो, जर आपण इथं आयडेंटिटी लॉ यूज केला तर अकॉर्डिंग टू द आयडेंटिटी लॉ काय बोलतो आयडेंटिटी लॉ, तर कंजंक्शन साठीची आयडेंटिटी असेल तर गिवन स्टेटमेंट हेच त्याचं उत्तर असतं, गिवन स्टेटमेंट हेच त्याचं उत्तर. म्हणजे इथं काय मिळेल आपल्याला, Q, आणि मग पुढे काय आहे, डिजंक्शन P कंजंक्शन निगेशन Q. काय यूज केला आपण इथं, आयडेंटिटी लॉ, आयडेंटिटी लॉ. मित्र हो, मी हे जे लॉ डायरेक्टली सांगतोय याचं कारण हे की याच्या पाठीमागचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये असणारे जे 11 लॉज आहेत
ते माझे तोंडपाठ आहेत, म्हणून मी काय करू शकतो, इथं लॉ यूज करू शकतोय. तुम्हाला सुद्धा ते लॉज माहिती करून घ्यावे लागतील, अभ्यासावे लागतील. तो व्हिडिओ रिपीट 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 पाहावा लागेल, म्हणजे तुम्हाला मी ज्या स्पीडनं करतोय त्या स्पीडनं तुम्हाला सुद्धा एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. मित्र हो, इथं पुन्हा एकदा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचं कन्स्ट्रक्शन दिसतंय. डिस्जंक्शन कंजंक्शन फॉर्म मध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि 3 स्टेटमेंट क्यू पी निगेशन क्यू, म्हणजे एक नवीन स्टेटमेंटच झाला आपल्यासाठी. तर पुन्हा एकदा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करतोय. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय बोलतो, क्यू डिजंक्शन पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन निगेशन क्यू. तर ओके, मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केलाय, लिहितो इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके मित्र हो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केल्यानंतर मी आता इथं पुन्हा एकदा कॉम्प्लिमेंट लॉ यूज करू शकतो. तुम्हाला दिसतंय डिसजंक्शन साठी जो कॉम्प्लिमेंट आहे, पण डिसजंक्शनचं कॉम्प्लिमेंट आपल्याला काय असतं सर्वांना माहिती आहे. पहा, मी तुम्हाला सांगितलंय कंजंक्शनचं कॉम्प्लिमेंट म्हटलं की ऑलवेज फॉल्स. कंजंक्शनचं कॉम्प्लिमेंट ऑलवेज फॉल्स, तर डिसजंक्शनचं कॉम्प्लिमेंट ऑलवेज ट्रू. आता इथे आपण डिसजंक्शनचं कॉम्प्लिमेंट यूज केलं होतं ट्रू, इथं देखील ते काय ट्रू येईल. पुढची स्टेप असेल आपली क्यू डिजंक्शन पी कंजंक्शन ट्रू. कुठला लॉ यूज केला, कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, मग मित्र हो, इथं पुन्हा एकदा आयडेंटिटी लॉ यूज जर केला तर काय मिळेल, क्यू डिजंक्शन पी गिवन स्टेटमेंट हे ऍज इट इज आलं. लॉ कुठला यूज केलाय मी, आयडेंटिटी लॉ यूज केलाय. आणि मित्र हो, आपल्याला काय हवंय, पी डिजंक्शन क्यू हवंय. आपल्याला याचा पुन्हा एकदा कम्युटेटिव्ह लॉ यूज करावा लागेल, म्हणजे आपल्याला यांच्या प्लेसेस जे आहेत ते चेंज करता येतील. लॉ कुठला आहे, कम्युटेटिव्ह लॉ. तर मित्र हो, अशा प्रकारे आपला जो तिसरा जो क्वेश्चन आहे त्याचं देखील आन्सर आपल्याला इथं मिळालेलं आहे. राहिला आपला आता चौथा क्वेश्चन, जो अतिशय सोपा आहे. चौथ्या क्वेश्चनची मी सुरुवातीला LHS लिहून घेतो. LHS काय आहे आपल्यासाठी, निगेशन ऑफ ब्रॅकेट P डिजंक्शन निगेशन Q. ओके, इम्प्लाइज P कंजंक्शन निगेशन Q ब्रॅकेट कंप्लीट. मित्र इथं इम्प्लिकेशनचं निगेशन स्पष्ट दिसतंय. इम्प्लिकेशनचं निगेशन काय म्हणतं, फर्स्ट स्टेटमेंट ऍज इट इज, म्हणजे काय P डिजंक्शन निगेशन Q ऍज इट इज. बरोबर आहे. इम्प्लिकेशनचं निगेशन फर्स्ट स्टेटमेंट ऍज इट इज, कंजंक्शन निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट, मग याचं निगेशन घ्यावं लागेल आपल्याला. P कंजंक्शन निगेशन Qचं निगेशन. काय यूज केलं मित्र हो इथं, रूल ऑफ निगेशन. ओके, मला सांगा पहिलं स्टेटमेंट ऍज इट इज येईल, P डिजंक्शन निगेशन Q. इथे निगेशनचा रूल यूज करा. काय कंजंक्शन साठीचं निगेशन, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, डिजंक्शन दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन. निगेशन P डिजंक्शन निगेशन ऑफ निगेशन Q. आणि आपल्याला माहिती आहे निगेशन ऑफ निगेशन Q जो आहे तो Q असणार आहे. मग पुढची स्टेप काय येईल, P डिजंक्शन निगेशन Q कंजंक्शन निगेशन P डिजंक्शन Q. मित्र हो, जर आपण आपल्याला जे प्रूव्ह करायचंय त्याला चेक केलं तर तुम्हाला वाटतं की आपल्याला आन्सर स्पष्टपणे दिसतंय. ओके, म्हणजे ही कोण आहे आपली, RHS आहे. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण क्वेश्चन 3 देखील कम्प्लिटली सॉल्व्ह केलेला आहे. तर मित्र हो, हा क्वेश्चन 3 जो आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आपला अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स वरती डिपेंड आहे. तो अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचा व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि हा क्वेश्चन नंतर पहा. मग मी जे इथं काय लिहितोय आणि बोलतोय हे तुम्हाला स्पष्टपणे समजेल. ओके, ठीक आहे. तर आपला हा एक्सरसाइज इथं कम्प्लिटली सॉल्व्ह झालेला आहे. धन्यवाद.